मैदानामध्ये उतरेल आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा पिंपरी या संघांना दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानामध्ये. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे, याच्याकडे आपण लक्ष द्या. खरं तर आपण पाहताय शनिवारी वाडा ग्रुप आयोजित ही स्पर्धा योगेश स्मृती चषक 2025. भालचंद्र ढवळे, त्यानंतर रोहित पाटील असतील, अजित भगत असतील, अजय भगत असतील, अमर ढवळे असतील, अशोक तुपे असतील, अक्षय तुपे, जयेश पाटील, किरण भोईर, रवी पाटील या सर्वांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय योगेश पाटील स्मृती चषक 2025. सामना क्रमांक आपण पाहतोय 3रा विचुंब आणि त्यांच्या विरुद्ध जांभिवली. थँक्यू व्हेरी मच. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज कुणाल. पुलटा चेंडू, मोठा फटका बॅटच्या मधोमध. चेंडू थांबणार नाहीये. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका आपण पाहिला. आउट ऑफ द पार्क, बिगेट षटकार. आणि पंचांनी केला रेफर. बॅटिंग रिव्ह्यू आहे का? येस, बॅटिंग रिव्ह्यू केलाय. नो बॉल साठी खरं तर रिव्ह्यू केलाय, चेक केलं जाईल. 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर चेक केलं जाईल. पाहूया काय असेल या चेंडूच्या मागचं रहस्य. आणि खरं तर आपण पाहतोय योगेश स्मृती चषक 2025 शानदार आयोजन नियोजन. पहिल्या चेंडूवर आक्रमण आपण पाहिलं तर षटकारानं खरं तर सुरुवात. नो बॉल आहे या ठिकाणी आपण पाहिला तर चेक केलं. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. आणि फ्री हिटचा चेंडू. खराब गोलंदाजी पहिल्या चेंडूवर आपण पाहिली, जिथे एका बाजूला विचुंबे आणि दुसऱ्या बाजूला जांभिवली. पुन्हा एकदा मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये. चेंडू थांबणार नाहीये. वाडी श्लोकांच्या डोक्यावरून इट्स अ बिग हिट षटकार. थँक्यू व्हेरी मच. खरं तर आता आक्रमणाला सुरुवात झाली. आशिष भोईरला आपण पाहतोय बॅक टू बॅक. आशिषला आपण आशिष भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आशिकेश भोईर. सलग 2 षटकार. दोघे बंधू मैदानाच्या आतमध्ये डावाची सुरुवात करणारी. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. आणि हा फटका सुद्धा चांगला आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एका टप्प्यानं चेंडू उचलला जाईल तोपर्यंत धाव मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 14 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात. 2 बंधू खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करण्यासाठी गेलेत. आणि एका बाजूला आशिष आणि दुसऱ्या बाजूला आशिष भोईरच्या बॅटमधून खरं तर 2 षटकार आपण पाहिले. त्यानंतर जसं आपण एक धाव पाहिली, स्ट्राईक रोटेशन पाहिलं. फुलरलेनचा चेंडू, सरळ बॅटने केलेला फटका, सर्कल त्या ठिकाणी भेदता आलं नाही आहे. आणि हा डॉट चेंडू कमबॅक केलंय गोलंदाजानं, जिथे कुणालला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर पिचच्या षटकामध्ये करावी लागेल आणि ते करत असताना आता कमबॅक करतोय गोलंदाज कुणाल. हा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तितकीच चांगली दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर आक्रमण आणि त्यानंतर पूर्णपणे शांत बसवण्याचं काम केलं या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाज आहे.
चांगली सुरुवात करून दिली होती आशिष भोईरनं. आडव्या बॅटनं गॅप शॉट सिलेक्शन, डीप मिड विकेटला चेंडू जाईल. एका टप्प्यानं ओव्हर द रोप, सीमा पार, मिळतील 4 चौकार. थँक्यू व्हेरी मच. आक्रमण दोन्ही बाजूने आपण पाहतो. एका बाजूला आशिकेश, दुसऱ्या बाजूला आशिकेशच्या बॅटमधून हा चौकार पाहिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट थर्ड मध्ये हा चेंडू अडवला जाईल आणि हा चेंडू डॉट. आता पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं काम केलं. एकूण पहिले षटक इथे समाप्त झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद असताना विचुंबे संघ जाऊन पोहोचलाय एकूण 18 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. या दरम्यान आपण पाहतोय रत्नेश एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा रत्नेशजी सुनील तुपे साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन. विचुंबे त्यांना पण त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया हार्दिक स्वागत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. पहिले षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धावाला एकूण 18 बिनगडी बाद असताना विचुंबे संघाचा आपण विचार केला तर ही जमेची बाजू असणार. कारण खरं तर असं म्हणतात की वक्त कब किसका बदल जाए किसी को मालूम नाही आहे. आणि आता दोघांचा वेळ बदलायला वेळ लागणार नाही आहे. आणि आता दोन्ही संघ आता संघर्ष करताना जांभिवली संघाला आता संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर धावा रोखायची असेल तर इथून संघर्ष करावा लागेल. धावा रोखाव्या लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट चेंडू खरं तर फेकावे लागतील. गोलंदाजीच्या मार्कवर येईल गोलंदाज षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 2 नीरज. पहिला चेंडू आडव्या बॅटनं गतीचा वापर केला, धिरकावून दिलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार, चौकार. व्हेरी मच डीजे. खरं तर आता आपली ताकद दाखवताना फलंदाज आपण पाहतोय. एका आशिष भोईरला ऑन स्ट्राईक स्वतःची ताकद सांगायची नसते तर ती दाखवायची असते. हाही फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, बीट होईल. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा दणदणी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले. आशिष भोईरच्या बॅटमधून धावांचा विचार केला तर धावा टोटल 26 ऑन बोर्ड. आडव्या बॅटनं केलेला हा फटका ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता तो मय दोन्ही गाड्या एका पटरीवर आहे. आणि आता मात्र इथे ऍक्सिडेंट झालाय आणि एका फलंदाजाला तिथे बाद व्हावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागेल पहिला विचुंबे संघाला. संघाची एकूण धावसंख्या 27 या धावसंख्येवर. डीजे सतीश यांना आपण पाहतोय अप्रतिम संगीत. आता इथे चुकी झाली. खरं तर आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये जर पाहायला गेलं तर आपली विकेट गमवावी लागली होती. आता प्रश्न आपण विचारला जाईल, धाव घेण्याची गरज होती का? एकूण धावसंख्या आपण पाहिल्या. आशिष भोईर ज्यांना 22 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. नवीन फलंदाज किरण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता या फलंदाजांना जबाबदारी उचलावी लागेल. संयमी खेळ सध्या आपण पाहतोय जांभिवली संघाच्या माध्यमातून. मर्यादित जांभिवली संघ आपण पाहतो.
खरं तर खूप चांगला क्रिकेट पहिल्या षटकामध्ये 18 धावा कोटल्यानंतर या षटकामध्ये 2 चौकार खाल्ले होते गोलंदाज नीरजनं आणि त्यानंतर ही रनआउटची शिकार बनला होता फलंदाज नीरजचा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फक्त एकच धाव मिळेल. सिंगल धावेचा प्रवास आता इथे करताना आपण पाहतोय विचुंबी संघाला आणि एका धावेने संघ पुढे सरकेल 28 या धावसंख्येवर. चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये विचुंबी संघ, कारण सुरुवात दमदार झाली होती पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर दुसरं षटक नीरजचा आपण पाहतो. हा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या मधोमध आलाय, टायमिंग झालं नाही आहे, एलिव्हेशन मिळालं नाही आहे आणि एक धक्का लागेल इथून, आणखी दुसरा धक्का आशिकेश भोईर बाद, धक्का क्रमांक दुसरा लागेल विचुंबे संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश पाटील आलाय. आता या फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल सामन्याची, कारण 2 सलामीवीर बाद झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, त्याला आता आपली जबाबदारी घ्यावी लागेल, आक्रमण करावं लागेल. खरं तर पाहायला गेलं तर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल विचुंबे संघाला. काय दमदार सुरुवात केली होती आशिष भोईर आणि आशिकेश भोईर या 2 बंधूंना. ते दोन्ही पास झाल्यानंतर किरण भोईर आणि यश पाटील याला आपण पाहतोय. यश पाटीलचा आपण विचार जर केला तर डावखुऱ्याचा फलंदाज आक्रमक असो, क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाज कोण असेल तर तो म्हणजे डावखुऱ्याचा फलंदाज यश पाटील ऑन स्ट्राईक. बॅटची इनसाइड संधी होती इथे झेल टिपण्याची, जर झेल टिपला असता तर कदाचित हा फलंदाज बाद झाला असता आणि हे झेलची किंमत तुम्हाला खरं तर येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल. षटक क्रमांक दुसरं झाले समाप्त, दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण विचुंबे संघानं फलंदाज गमावले 2 आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 28 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर समीर कोंडिलकरला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक. 2 षटकामध्ये जर विचार केला तर धावा आल्या एकूण 28 धावा धावफलकार आपण पाहिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि एकूण 2 फलंदाज गमावत असताना विचुंबे संघाच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली आणि फलंदाजी करत असताना आशिकेश भोईर आणि आशिष भोईर यांना एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली होती आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावर 28 धावापर्यंत मजल मारली. 3रं षटक समीर गोलंदाजीच्या मार्कवर. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटला, त्यानंतर लॉंग ऑन एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो. हो, स्लोवर 1 पद्धतीचा हा चेंडू गॅपमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. या डीप फाईन लेगकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, पंचांचा इशारा, इट्स 4 रन. 4 धावा. या 4 धावेने संघ पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फुलटॉस चेंडू फायदा उचलू शकला नाही. आडव्या बॅटने केलेला फटका आपण पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आणि 2 धावा सहज पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज
चांगलं तालमेल आपण पाहिलं, चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाच्या माध्यमातून एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित कसं करायचं याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 34-34 ऑन बोर्ड. आपण मागच्या सामन्यामध्ये 35 धावा आपण पाहिल्या होत्या फायटिंग स्कोर. पुलटा चेंडू फायदा उचलला की काय, वाडी स्लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होईल, एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार चौकार. व्हेरी मच. आता आक्रमणाला सुरुवात झाली. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज किरण भोईर, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले. किरणसाठी हा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता, यॉर्करचा प्रयत्न, क्रिकेटमधील सर्वात घातक चेंडू. खरं तर राथे भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने की हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा. आणि आता तुम्हाला मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर धावा रोकायची असतील तर डॉट चेंडू आणि विकेट घ्यावे लागतील, कारण चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय विचुंबे संघाला पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल थोडं वाढला होता विचुंबे संघाचा. आणि हा चेंडू आपण पाहिला, गिरकी घेऊन हा फटका आपण पाहतोय, लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे, डीप थर्ड मॅनला चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4 चौकार. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या धावसंख्येवर. 42 ऑन बोर्ड. एक फायटिंग स्कोरच्या दिशेनं वाटचाल करतोय, जिथे आक्रमण आपण पाहतोय फलंदाजीचं. किरण भोईर याच्या बॅटमधून चौकार येताना आपण पाहिलं. किरण भोईरचं थांबणं मैदानामध्ये खूप गरजेचं असेल. जर धावा रोकायची असेल तर या फलंदाजांना तुम्हाला बाद करावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला आणि हा चेंडू वेगानं बीट झालाय. फलंदाज एकूण 42 धावा आपण पाहतोय धावफलकावर. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहायला गेलं तर दोन्ही मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय विचुंबे संघ. हाणामारी प्रत्येक चेंडू मग प्रत्येक षटकामध्ये त्यांना हाणामारी करताना आपण पाहिलंय. किरण भोईर आणि त्याला साथ देतोय यश पाटील. सलामीचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेत असताना या दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. आणि आता षटक क्रमांक 30 आपण पाहतोय समीर गोलंदाजीच्या मार्कवर. आणि चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली. 2 चौकार पाहायला मिळाले, 3 चौकार पाहायला मिळाले. महागडी गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिलं. त्यानंतर कमबॅक करणारा हा चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. पंच विचार विनिमय करताना आपण पाहतोय. आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. धक्का क्रमांक लागेल 3रा फलंदाजी करणाऱ्या विचुंबे टीमला. जो फलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करत होता, मैदानाच्या आतमध्ये आपल्या बोलबाला दाखवत होता, आपली दादागिरी दाखवत होता, तो फलंदाज किरण भोईर मैदानाच्या बाहेर दाखल झालाय. धक्का क्रमांक 3रा लागेल फलंदाजी करणाऱ्या विचुंबे संघाला. एकूण धावसंख्या 42 या धावसंख्येवर. यस.
थँक्यू व्हेरी मच. अविनाश पाटील आपण पाहू शकाल इनिंग नंबर 5चा फलंदाज 5 नंबरला आलाय. यश पाटील आणि अविनाश पाटीलला आता डाव सावरावा लागेल, कारण तिसरं षटक आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 14 आणि एक फलंदाज जरूर बाद झाला होता. अविनाश आणि यश पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये, एकूण धावसंख्या 42-42. बेचाळीस या धावसंख्येवर सध्या जाऊन पोहोचलाय. चौथं षटक घेऊन प्रफुल्ल कोंडिलकरला आपण पाहू शकाल. चौथं षटक मार्गस्थ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक आपण पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. डावखुऱ्याचा फलंदाज यश पाटीलला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, पॉइंट आणि कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर मिळेल, एका धावेपासून रोखू शकणार नाही आहे. खरं तर आता संयमी खेळ करावा लागेल. चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचला विचुंबे संघ. समुद्रामध्ये कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. बनायचं असेल तर समुद्रासारखं बना, कारण डोंगरामधून वाहणाऱ्या सर्व नद्या समुद्राला येऊन मिळतात आणि आता तुम्हाला शांतता इथे मैदानामध्ये राखावी लागेल. संयमी खेळ सध्या चेंडूच्या मेरिटप्रमाणे खेळावा लागेल. अविनाश पाटीलला आपण पाहतोय मिस्टर, आणि हा चेंडू हलक्या हातानं ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन, एक धाव दुसऱ्या धावेसाठी खराब फेकी पाहायला मिळाली. याचा फायदा लगेचच उचलला. जिथे एक धाव होती तिथे धावा मिळतील 2 आणि ह्या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला आहे 45 माफ करा 45 या धावसंख्येवर. 45 ऑन बोर्ड आपण पाहतोय. दोन्ही संघ तितके ताकदवर, दोन्ही संघ तितके बलाढ्य आणि दोन्ही संघ खरं तर एकमेका समोर आमने सामने आपण पाहतोय. कधी गोलंदाजांचा बोलबाला तर कधी फलंदाजांचा बोलबाला आपण पाहिलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अविनाश पाटीलला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. जितकं अविनाशची बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली तर खडे स्ट्रोक खेळण्याची क्षमता असलेला हा फलंदाज आपण पाहतोय. आणि खरं तर जय चरबा सांगडे संघ सुद्धा आपण पाहतोय. आता हा मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये आलाय. डीप पाईनलेकडे क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल 47 या धावसंख्येवर. 47 धावा आपण पाहतोय. खरं तर चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल. विचुंबे संघाला तितकं चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, स्लोवर 1 डिलिव्हरी, फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, टायमिंग झालं नाही आहे. क्षेत्ररक्षक जरूर तैनाती प्लॅन आपण पाहिला. हे जाळं विणले गेले. त्या दरम्यान आपण पाहतोय आपण सांगडे संघाचे जबरदस्त सपोर्टर आमचे जगदीशभाई पाटील उर्फ जग्गाबाई यांचं स्वागत. आणि जाऊया मैदानामध्ये जिथे या गोलंदाजानं धाबावर लावलेला अंकुश आपण पाहिलाय. खरं तर चांगली गोलंदाजी तिकट तेवर दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. धाव रोखण्याचं काम केलंय. चांगली गोलंदाजी भेदकता दाखवली आहे. शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क नाही आहे. हा डॉट चेंडू षटक होईल समाप्त. 4थं षटक सुद्धा इथे समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि विचुंबे संघ जाऊन पोहोचलाय एकूण 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 48 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नीरजला प्राचारण केले गेले. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये आपण नीरजचा विचार केला तर एकूण 10 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता सुद्धा मिळाली होती. आणि शेवटच्या डेथ ओव्हरच्या आणि अंतिम षटकामध्ये त्याला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बोलवले गेले. त्याच्यावर टाकलेली जबाबदारी आता त्याला पार करावी लागेल. समोर फलंदाज आपण पाहतोय विचुंबे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज, सर्वात आक्रमक खेळाडू मधल्या फळीतील अविनाश पाटील.
नावाप्रमाणे कामगिरी त्याची नेहमी आपण पाहिले. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील त्याच्या बॅटमधून. अविनाश पाटीलसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा. बॅक टू बॉलर ही संकल्पना आपण पाहिली सध्या मैदानामध्ये. अविनाश पाटील सारख्या फलंदाजाला पूर्णपणे थांबवलं गेलं. एकूण धावसंख्या 48 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. एक मिनिट इथली डबल टाकले पहिले यशनी पहिले वाला सिंगल यावरला. थँक्यू व्हेरी मच. षटक सांगतो तुम्हाला. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर डॉट बॉल, चौथा चेंडू 2 धावा, पाचव्या चेंडूवर सिंगल धाव आणि शेवटचा चेंडू डॉट. एकूण धावसंख्या 48. 48 धावा. धावपालकर आपण पाहतोय अविनाश पाटील ऑन स्ट्राईक. इज अ मोस्ट डेंजरस बॅटमॅन. आडव्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4 लागेल विचुंबे संघाला. अविनाश पाटील बॅक टू द पवेलियन. शैलेश भोईरला आपण पाहतोय नवीन बॅट्समन मध्ये आतमध्ये एका पाठोपाठ हा 4था धक्का लागत असताना अविनाश पाटील सुद्धा बाद झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या धावसंख्येवर. 48 धावा, 4 फलंदाज बाद असताना विचुंबे संघ आपण पाहतोय. आणि आता शेवटचं डेथ षटक आपण पाहिलं नीरजचं. खरं तर पालीच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर म्हणून ज्याला अवॉर्ड आणि सन्मानित केलं होतं उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय. जबरदस्त पहिल्या षटक ज्या फेकलं होतं त्या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केले त्या 10. आणि शेवटचं षटक आकू टप्प्याचा चेंडू आणि बॅटची कडा आणि फलंदाज बाद. आणखी एक धक्का, 5वा फलंदाज बाद होईल विचुंबे संघाचा. करण सुरतेला आपण पाहू शकाल. इथे 5वा धक्का लागला विचुंबे संघाला. फलंदाजी खरं तर करत असताना एकूण संघाची धावसंख्या फक्त 48 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला. एक बॅटिंग स्कोर सध्या मैदानामध्ये आणि या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी नीरज जे पाहतो आपण. बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या मैदानातील खरं तर आजच्या दिवसातील पहिली विकेटची हॅट्रिक संपादित होईल का याच्याकडे संपूर्ण लक्ष लागलं. जर नीरजची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी तिकट तेव्हा दाखवले मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 सफलता आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नीरज. हो, फेरून खेळण्याचा प्रयत्न तितका चाला गोलंदाज. चेंडू पडल्यानंतर थोडी उसली मिळाली. हा चेंडू डॉट. आणि धावा या षटकामध्ये खरं तर मी तर म्हणेन पूर्णपणे थांबवण्याचं काम केलं नीरजनं. मी कुठल्या दर्जाचा गोलंदाज आहे हे दाखवून देतो. मैदानाच्या आतमध्ये संघनायकानं टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरलेला हा गोलंदाज. 4 चेंडूमध्ये अजून एकही धाव त्यानं खर्च केली नाही. जबरदस्त गोलंदाजी, भेदकता दाखवली आहे.
हा चेंडू आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आणि आणखी एक विकेट प्राप्त होईल. नीरजच्या खात्यामध्ये धक्का लागेल 6वा. विचुंबे टीमला 48 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. 6 फलंदाज एकूण बाद झाले आहेत. रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या अंतिम चेंडूवर धावा किती येतील, काय रहस्य लपलंय याच्याकडे संपूर्ण लक्ष. मिडियम षटक फेकेल का याच्याकडे सुद्धा लक्ष लागलं. 5 चेंडू डॉट फेकलेत आणि 3 खरं तर 3 सफलता या षटकामध्ये. विकेट टेकिंग गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू बॅटची कडा जरूर होती आणि आणखी एक फलंदाज बाद होईल. एकूण खरं तर पूर्णपणे बांधून ठेवलं, जखडून ठेवलं, पकडून ठेवलं नीरज या गोलंदाज. 4 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरला आहे आणि आजच्या स्पर्धेतील हा पहिलं मिडियम षटक. जबरदस्त गोलंदाजी. जर नीरजची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. पहिले सत्र इथे समाप्त झाले आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष असेल. येणारे 30 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष. या दरम्यान आपण पाहतोय स्वागत कक्षाकडे आपण वळूया. रत्नेश एंटरप्राइजेसचे सर्वा रत्नेशजी सुनील तुपे साहेब यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. तर मी मंगेश दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते रत्नेशजी तुपे साहेबांचं आपण स्वागत करावं. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा सुप्रसिद्ध उद्योजक सुनीलजी तुपे साहेब यांचे सुपुत्र आहेत. रत्नेश एंटरप्राइजेसचे सर्वा रत्नेश तुपे यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत. स्वागत आहे आपलं. विचुंबे संघासाठी नेहमी ज्यांचं दमदार योगदान राहिलंय आपलं सहर्ष स्वागत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. एका बाजूला मर्याई जांभिवली आणि त्यांच्या विरुद्ध निर्मल 11 विचुंबे संघ फाईट करतोय. 5 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिला जिथे विचुंबे संघानं बॅटिंग करत असताना एकूण 48 धावा बनवल्या आणि 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. या 5 षटकामध्ये धावा कंपल्सरी चेस असतील याच्याकडे लक्ष असू द्या. चेसिंग कंपल्सरी आहे आणि 49 धावा कशा प्रकारे चेस होतील ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक. डीजे दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो विचुंबे क्रिकेट संघाचे बिग समर्थक आणि जर आपण विचार केला मित्रांनो कित्येक वेळा
विदेशी वारे आपण ज्यांच्या माध्यमातून पाहतो, थाईलैंड, बैंकॉक, शिकागो से लेकर मुंबई, मलेशिया, दुबई से लेकर जिनका हमेशा बोलबाला आहे वो एक ही राही है मुन्ना भाई आणि निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सुप्रसिद्ध उद्योजक तथा विचुंबे क्रिकेट संघाचे दमदार पुरस्कर्ते आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनिल शेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन साहेब आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यांचा संघ मित्रांनो आपण पाहू शकाल की टेंबोड्याच्या नाईट स्पर्धेमध्ये थेट संघ तो देखील पोहोचलाय सुपर 12 मध्ये. म्हणजे आज विचुंबे गावासाठी दुग्ध शर्करा योग मानावा लागेल, कारण इथून पण जर जिंकलात परंतु तिथे फायनल देखील सुपर 12 चे मॅच पाहायला मिळतील, परंतु इथे त्यांच्यासोबत जांभिवली गाव संघाचं देखील मोठं तगडं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळेल. तो बिल्कुल चलते लक्ष्य है टोटल मेरे ख्याल से बात करेंगे 49 रनों का आखिरी ओवर में कोई भी रन नहीं मिला विचुंबे निर्मल एंटरप्राइजेस विचुंबे टीम को, और उसी लक्ष्य का यहाँ पर बात करेंगे. लक्ष्य पीछा करना है जांभिवली टीम को, और मरियाई जांभिवली टीम की ओर से दो आरंभिक बल्लेबाज देख सकते हैं नीरज कोंडिलकर और कुणाल निकम, ये दो सलामी ओपनर्स बल्लेबाज. 4 ओवर में 49 बने थे, आखिरी ओवर में कोई रन नहीं मिला और जहां से चलते फिर से एक बार थोड़ा सा मुसीबत में डाल दिया है निर्मल एंटरप्राइजेस 11 विचुंबे टीम को, लेकिन उसका जवाबी हमला देने के लिए नीरज कोंडिलकर और साथ ही साथ कुणाल निकम, ये दो बल्लेबाज. शायद कुणाल के तरफ स्ट्राइक देने का मौका यहां पर देखेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे नीरज कोंडिलकर, ये दो सलामी ओपनर्स बल्लेबाज. और गेंदबाजी कमान संभालने के लिए निर्मल एंटरप्राइजेस 11 विचुंबे की ओर से देख सकते हैं अविनाश पाटिल, एक युवा खिलाड़ी है दोस्तों. देखेंगे यहां पर कैसा मारा करेंगे इन बल्लेबाजों के सामने. देखिए यहां पर उनकी पेस काम आएगी या उनकी युक्ति काम आएगी, देखेंगे कैसा होगा फैसला. जिस तरीके से पिछला मैच हमने देखा I11 कौन टीम ने दमदार बल्लेबाजी करते हुए जीता था. पहली गेंद बिल्कुल यहां पर शानदार तरीके से स्लोवर वन फेंकी, पड़ने के बाद बिल्कुल यहां पर विकेट कीपर की तरफ जाती हुई और बढ़िया यहां पर विकेट कीपिंग का प्रदर्शन आप देख सकते हैं, खास करके किरण की ओर से. डॉट बॉल की समाप्ति 30 गेंदों में 49 रनों का लक्ष्य है. बड़ा भी नहीं कहा जाएगा, छोटा भी नहीं कहा जाएगा. मैच के हिसाब से रन है और फील्डिंग तैनात है एक्स्ट्रा कवर की तरफ, बढ़िया फील्डिंग और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. विकेट नंबर पहला, बैक टू द डगआउट. आप देख सकते हैं एक ही राही हमारे मुन्ना भाई और निर्मल एंटरप्राइजेस के सर्वा अनिल भाई आपका स्वागत करेंगे. धावी रोहा से, यानी कि विचुंबे गांव की टीम बिल्कुल धावी रोहा का वर्ल्ड कप है, वहां से बीटी शेठ पाटिल, अजित भोईर, संदीप वाघमारे, अतुल भोईर, आनंद गोंदली, जॉन्टी मात्रे, किरण भगत उसरली, कमलाकर बैकर, बाबू कामटेकर, अन्य राम पाटिल और नीलेश कामले, ये भी मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. महेश भिंगारकर, चेतन सुरते, डीके, साथ ही साथ सरपंच प्रमोद भिंगारकर साहब आपका स्वागत करेंगे. हमारे बंडू होंगे. 9 गेंदों में 27 रनों की धुआंधार पारी की थी पिछले 7 साल पहले विचुंबे प्रीमियर लीग में. बंडू आपका भी स्वागत करेंगे. बंडू छोटा तीर है, घाव गंभीर करता है. गुड्डू भाई आपलंही सहर्ष स्वागत करतो. आम्ही बेडा गँगचे अध्यक्ष आमचे निलेश भाई कांबळे असतील, आपलं सहर्ष, रोशन भाई पाटील आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि आमचे तुकाराम शेठ असतील, रिक्षातून स्पर्धेचा दमदार आनंद घेत आहेत, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे महेश भिंगारकर असतील, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आकाश माजी सरपंच आपलंही सहर्ष स्वागत. बोलो तैयार. जयदास कोंडिलकर नए बल्लेबाज, उनको यहाँ पर पूरी तरीके से थोड़ा सा दबाव में डाल दिया है. जयदास के पास अनुभव है दोस्तों, ये अनुभवी सीनियर क्रिकेटर है इस टीम के, लेकिन इस बार उनको अपना सीनियर रोल भी निभाना पड़ेगा. अविनाश की क्या खूबसूरत गेंदबाजी चल रही है, अभी तक कोई मौका नहीं दे पा रहे मरियाई जांभिवली टीम को. इस बार भी मौका बनेगा. 2 खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन वहां पर कहा आशिकेश ने कि रुकिए शैलेश, ये कैच मेरा है, और शैलेश ने रोका आशिकेश ने रोका शैलेश को, और ये कैच बैट्समैन आउट. जी हाँ, ये मुन्ना भाई हमारे एमबीबीएस नहीं, मुन्ना भाई तो एमबीबीएस के बड़े ऊपर है. यूं ही नहीं 26 बार विदेशी वारी उन्होंने की. थाईलैंड, शिकागो, मलेशिया, बैंकॉक, दुबई, फिर गोवा, तो उनके लिए यूं ही चुटकी बजाने का काम है. और ऐसे यूं ही तो गोवा भी सफर तो यूं ही ऐसे कर लेते. मुन्ना भाई आपका स्वागत है. ये गुड्डू को देख सकते, बेड़ा गैंग के अध्यक्ष है. इस सीजन में बहुत कमाई की उन्होंने, 2 पटाखे के स्टॉल उनके देखे, और क्या जबरदस्त
योगदान और बेड़ा गैंग के चिंबोरी मास्टर के लिए जाने जाते हैं। बढ़िया शुरुआत अविनाश की ओर से, ओ स्विच का प्रयास, क्लीन बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली इट। जैसे मरियाई जांबिवली टीम के गेंदबाज ने मेडन ओवर फेंका था, क्या यहां पर भी निर्मल एंटरप्राइजेस विचुंबी टीम के गेंदबाज अविनाश की ओर से ये ओवर मेडन देखने को मिलेगा। लगातार दूसरा विकेट और ये तीसरा इस मैदान से बाहर। बात है जबरदस्त, यहां पर संगीत डीजे नितिन भी सुनाते हुए और यहां पर दबाव में डाल दिया है मरियाई जांबिवली टीम को। कोई भी रन नहीं है, 3 महत्वपूर्ण विकेट उन्होंने गवा चुकी है। यानी कि इससे साफ पता चल रहा है कि मरियाई निर्मल एंटरप्राइजेस विचुंबे टीम मैदान के अंदर काफी दमदार योगदान दे रही है। सनिशित तुपे स्वरांश एंटरप्राइजेस आपका भी स्वागत करेंगे। अक्कू भाई होंगे साई भक्त, उनका सभी का स्वागत करेंगे। जिमी आपका भी स्वागत है और जिमी के पिताश्री विद्यमान सदस्य अप्पा का विशेष हार्ड है, अप्पा के पास क्रेडिट का कार्ड है। अप्पा आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा। और कल ही शिरडी में वलकुल पालकी होगी, स्वागत करेंगे। नाना भोईर आपका भी स्वागत, गन्नाथ भोईर साहब आपका भी स्वागत। ओ ये एलबीडब्ल्यू का शिकार बना, एक बार जोरदार तालियां, विकेट हैट्रिक संपादन और मेडन ओवर की समाप्ति। तो इस बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। ओ चलिए, इस बार भी तेज बॉल डालने का प्रयास किया था और लेग स्टंप से इस बार बाहर जाने वाली गेंद को अंपायर ने बिल्कुल व्हाइट बॉल करार घोषित कर दिया है। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इस 1 रनों की मदद से फिलहाल रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। चेतन भिंगारकर 7000 और चेतन भाई सुरते भगेश्वर एंटरप्राइजेस इनके और से इस टूर्नामेंट के लिए बिल्कुल 2 साइकिल पुरस्कृत की गई है, उनका भी स्वागत करेंगे। इस बार चॉप शॉट खेला है डीप कवर की तरफ, फील्डर दूर से, लेकिन उनके पहुंच में नहीं है। एफर्ट लाजवाब था, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। तो मेरे ख्याल से रोहित सुरते ने जहां पर रन बटोरे इस ओवर में अभी तक 6, 2 गेंदें लगातार वाइड और उसके बाद यह शानदार चौका आता हुआ। तो इस बार भी जड़ में डालने का प्रयास, फिलहाल यहां पर दौड़ते हुए लॉन्ग ऑफ की तरफ और चेस थोड़ा सा खराब था उनके लिए, गेंद ने थोड़ा सा परेशान भी कर रखा था, लेकिन अंतिम क्षणों में उन्होंने क्या जबरदस्त गेंद को रोका। तब तक वहां पर बल्लेबाज के पास पर्याप्त समय था दूसरा रन कंप्लीट करने का और इसी 2 रनों की मदद से
फिलहाल मरियाई जांबिवली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। नेक्स्ट मैच आपके सामने यानी कि एसी विभाग की ताकतवर टीम सांगड़े खेलेगी और उनके खिलाफ पिंपरी। नीरज कोंडिलकर स्ट्राइक इन पर, एक दमदार खिलाड़ी के लिए बल्लेबाजी के लिए जाना जाता है ये खिलाड़ी, लेकिन पावर पे का जो पहला ओवर था वो काफी उनके लिए खतरनाक साबित रहा, जहां पर उम्मीदें हैं अब इस बल्लेबाज के ऊपर। स्लोवर वन करने का प्रयास, मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है अविनाश, टैप करने की कोशिश जरूर की थी, थोड़ी सी समझदारी की क्रिकेट खेल रहे हैं वहां पर। जानते हैं कि शुरुआती ओवर में 4 झटके मिले, उससे उभरने के लिए थोड़ा सा समय लगेगा और कहीं ना कहीं ये थोड़ी सी सेंसिबल क्रिकेट यहां पर खेलते हुए, कोई भी ऐसा जोखिम भरा स्ट्रोक नहीं है जहां पर संकट में फंस सके वो खुद और उनकी टीम को। बॉलर फिर से एक बार तैयार, और इस बार भी स्लोवर वन किया था, फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। अच्छा कमबैक मैं कहूंगा वहां पर रोहित सुरते की ओर से 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से 9 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। टारगेट है टोटल 49 का, यानी कि जीतने के लिए अभी भी 40 रनों की आवश्यकता है। लक्ष्य थोड़ा सा दूर है जरूर, इसकी वजह एक है कि मेडन ओवर फेंका जिसके 4 विकेटें भी मिले अविनाश को, और उसी की वजह थोड़ी सी कठिनाइयां मरियाई जांबिवली टीम को नजर आ रही है। वो फुल टॉस बॉल, थोड़ी सी खराब गेंद थी, जो शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से खेला, डीप स्क्वायर लेग की तरफ गेंद जाती हुई, दन दन करती हुई सीमा रेखा पार, 4 रन यहां पर आते हुए, और बैटिंग टीम के पास जो डीआरएस है वो लेना चाहती है। चलिए आइए थर्ड अंपायर। तर याच दरम्यान या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल मित्रांनो, विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आणि या संघाचे पुरस्कर्ते अनिल शेठ भोईर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचे या ठिकाणी योगदान दिलं गेलं आहे। अनिल शेठ आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। थर्ड अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे, जहां पर रोहित है, एक युवा क्रिकेटर जाने चाहते हैं शुगर टीम की ओर से, वो तीसरे अंपायर की भूमिका में नजर आएंगे। तो चलिए थर्ड अंपायर का निर्णय आ चुका है, इट्स अ नो बॉल कॉल, यानी कि 4+1 मिलेंगे, सोने पे सुहागा होगा यहां पर बल्लेबाजी करने वाली मरियाई 11 जांबिवली टीम के लिए, और इसी 5 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 14 रन। उघड़ा डोले पहानी, अगली गेंद होगी बल्लेबाज के लिए, फ्री हिट होंगे तैयार रोहित बनाम, और इस बार स्लोवर वन गेंद किया था, सामने से टर्न किया, ज्यादा सफल हुए थे बल्लेबाज। देखिए ठीक से पढ़ना होगा, जब कभी कभी स्लोवर गेंदें आती है तो उन्हें पढ़ना भी बहुत जरूरी होता है। फ्रीड की गेंद थी, मौका था उनके पास, लेकिन चलिए कोई फायदा नहीं उठा पाए, डॉट बॉल की यहां पर समाप्ति नजर आती हुई। संघर्ष और धैर्य ये दोनों महत्वपूर्ण रोल निभाते हैं जब आप मैदान के अंदर क्रिकेट खेलते हो। तो इस बार भी स्लोवर वन गेंद, बैकफुट पॉइंट में खिलाड़ी मौजूद, करंट डायरेक्ट हिट, अगर होता तो यह मामला कहीं ना कहीं बन सकता था, लेकिन बाल बचे। मैं कहूंगा वहां पर बल्लेबाज नीरज कोंडिलकर, जहां पर उनका साथ दे रहे राहुल कोंडिलकर। 1 रन पूरा, इसी के साथ ओवर की समाप्ति, और 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है मरियाई जांबिवली टीम की 4 विकेट के नुकसान के ऊपर 15, यानी कि जीतने के लिए चाहिए 18 गेंदें और 34 रनों की जरूरत। चलिए सांगड़े के कप्तान आ चुका है, पिंपरी टीम के कप्तान आपके लिए आखिरी पुकार है कि आप टॉस के लिए संपर्क करें। एक इनिंग भी समाप्त हो चुकी है, तो आपके कप्तान से गुजारिश करेंगे कि टॉस के लिए संपर्क करें। ये पिंपरी, मेरे ख्याल से पिंपरी चिंचवड़ तो नहीं है ना, पुणे ठाणे, चलिए ठाणे जिले से बिलोंग करती है पिंपरी टीम की कप्तान। आइए त्याला घे ना तू, बाईट घे ना तू प्रवीण, बाईट घे ना त्याची, त्या पिपरीवाल्याची, माझी काय मी सांगतो काय तो। तो चलिए बिल्कुल यहाँ पर जाएंगे। टॉस के लिए मैं जरूर बुलाना चाहूंगा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य तथा निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्माननीय अनिल शेठ यांना विनंती करतो की याबा आणि आपल्या शुभास्ते या ठिकाणी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना स्वर्गीय विशाल 11 पिंपरी आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती। अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकाल जय चेरवा 11 सांगडे, दोनों टीमला देऊया शुभेच्छा। तो बॉलिंग मैन पर अविनाश पाटिल आएंगे, जिनके ओर से मैडन ओवर हमने जरूर देखा, वही अविनाश फिर से एक बार तैयार होंगे पहली गेंद लेकर तीसरे ओवर की।
सिलसिला जारी है इसके गेंदबाजी का, यानी कि अभी तक उन्होंने 7 गेंदें लगातार डॉट फेंकी है, कोई भी मौका नहीं दे पा रहे। टॉस का बॉस, काटा इज द कॉल, पिंपरी कॅप्टन, बट इट इज अ हेड्स. अभिनंदन टीम सांगडे टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल ही मॅच संपल्यानंतर आपण लगेचच मैदानात उतरायचंय. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई 17 गेंदों में चाहिए 34 रनों की जरूरत. और इस बार चलिए स्ट्रोक बड़ा खेलने का प्रयास किया था और गेंद ने काटा बदला, 1 रन तो पूरा. तब तक यहां पर समय था बल्लेबाज के पास, शॉट थर्ड मैन में गेंद फील्ड कर डीप में थर्ड मैन की तरफ खेल गेंद उठाए फील्ड करे, तब तक वहां पर दूसरा रन लेने का पर्याप्त समय था. और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बना है 17. जीतने के लिए अभी भी बात करेंगे दोस्तों, 32 रनों की जरूरत है. अविनाश का ये शानदार स्पेल आप देख सकते हैं, 4 विकेट उन्होंने लगातार लिए और अपने टीम के लिए दमदार योगदान. क्या पहले गेंदबाज बनेंगे हाई-फाई विकेट टेकर, लेकिन यहां पर नीरज और साथ ही बल्लेबाज बात करेंगे राहुल कोंडिलकर की चुनौती होगी. चले इस बार ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद, अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया है. एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई. देखिए जो चीज आपको चैलेंज करती है ना, वही आपको चेंज भी कर सकती है, क्योंकि मंजिल के सामने मत देख, चलना शुरू कर, मंजिल अपने आप पहुंच जाएगा. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, आसमान भी उतर जाएंगे जमीन पर, बस इरादों में अगर जीत की हिम्मत है तो निश्चित तौर पर यहां पर मौका मिलेगा. लवली लवली कमाल की गेंदबाजी. अविनाश ने तो ठान ही लिया है कि आज यहां पर गेंदबाजी का स्तर उच्च कोटि का रखेंगे. और मात्र यहां पर देखिए मरियाई जांबिवली टीम को उन्होंने पूरी तरीके से बांध कर रखा है. नीरज को मौका देना ज्यादा होगा, क्योंकि वो नीरज के पास बल्लेबाजी की क्षमता है, वो मार सकते हैं बड़े स्ट्रोक. उन्हें नॉन स्ट्राइक एंड पर रखना यह खतरा साबित हो सकता है. चलिए इस बार मैं क्यों पीछे रहूं, दबाव जरूर है लेकिन दबाव से हटकर इस बार ठोका है मिड विकेट के ऊपर से, सीमा रेखा पार. दैट्स अ कड़ाकी चरण. बाजी करते हुए बल्लेबाज वो काफी सफल हुए थे. 6ठे स्टंप पर नहीं बल्कि 7वें स्टंप पर गए थे और उसी ऑफ स्टंप से बाहर काफी गेंद बाहर जाती हुई व्हाइट बॉल का इशारा और व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी. और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 25 रन, यानी कि लक्ष्य है टोटल 49 का. और अभी भी जीतने के लिए बात करेंगे 24 रनों की आवश्यकता. इस ओवर की गेंद बची है मेरे ख्याल से आखिरी एक गेंद बची है, यानी कि 13 में चाहिए 24. बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, विकेट कीपर के द्वारा गलती. पीछे खिलाड़ी 2 जरूर दौड़ रहे हैं, लेकिन तब तक यहां पर दूसरा रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास. और इसी 2 रनों की मदद से ओवर नंबर 3 भी हुआ समाप्त. अविनाश के स्पेल हुए समाप्त, यानी कि 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 27 रनों के ऊपर. 49 का लक्ष्य का पीछा करती हुई अब 12 गेंदों में चाहिए 22 रनों की आवश्यकता. गेंदबाजी में दुर्बल चोल से परिवर्तन होगा. नई गेंद बजाएंगे बॉलिंग मार्ग पर निर्मल एंटरप्राइजेस विचुंबी की ओर से जतिन भोईर, एक युवा गेंदबाज देख सकते हैं दोस्तों, काफी अच्छी गेंदबाजी इस गेंदबाज की ओर से हम देखते हैं. वैसे शैलेश भी गेंदबाजी कर लेते, जरूरत आने पर किरण भी गेंदबाजी करते, आशिकेश भी, करण भी गेंदबाजी, यानी कि बॉलिंग का भरना काफी तगड़ा है. लेकिन आखिरी ओवर में किसको प्राचारण किया जाएगा यह भी बहुत बड़ी सोच होगी. लेकिन नीरज कोंडिलकर एनके स्ट्राइक एंड पर नंबर 18 की जर्सी जो विराट कोहली हमेशा पसंद करते हैं, और ये लीजिए उनके शायद फैन होंगे, उसकी वजह से ये नंबर उनकी है. लेकिन यहां पर देखेंगे क्या गेंदबाज जो लाया गया है वहां पर जतिन भोईर, क्या राउंड द विकेट से मारा करते हुए, माफ कीजिए लेफ्टी बॉलर है, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से शुरुआत करेंगे.
नीरज के बल्लेबाजी का विश्लेषण है। नीरज व्यक्तिगत खेल रहे लगभग 7 रनों के ऊपर, राहुल कोंडिलकर खेल रहे टोटल 9 में 15। आरके और एनके की जोड़ी मैदान के अंदर जम चुकी है और दोनों के बीच में एक अच्छी साझेदारी यहां पर बनती हुई चलेंगे। ये ओवर दोनों टीमों के लिए काफी महत्वपूर्ण होगा, मैच में जीत या हार का फैसला तय करेगी ये ओवर दोनों भी टीमों की ओर से। पहली गेंद बिल्कुल लाइन चेक करेंगे अंपायर, ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड बॉल का इशारा, वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी, इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचा है 28 रनों के ऊपर। 12 गेंदें और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। जब वक्त करवट लेता है ना तब बाजी नहीं बल्कि पूरा खेल ही पलट जाता है, और जो जिम्मेदारी हमेशा उठाना जरूरी होता है, क्योंकि क्रिकेट खेल में तकलीफ तो आती रहती है, बस इन तकलीफों को झेलना होता है। बेहतरीन गुड लेंथ पर यहां पर गेंद को फेंका, बाहर की तरफ निकाला, आगे थोड़ा सा पाव जरूर निकाला बल्लेबाज एनके ने, लेकिन संपर्क नहीं हुआ। डॉट बॉल की समाप्ति। 11 गेंदें 21 की दूरी। धीरे धीरे यह मुकाबला दोनों टीमों की अगर बात करेंगे 50-50 बैलेंस है। लंबी बाउंड्री है जहां पर विकेट करना मुश्किल हो रहा है बल्लेबाजों को। इस बार भी वही स्ट्रोक खेलने का प्रयास, घुटने टेके जरूर, अपने शरीर को झोंकने का प्रयास दिया था, फॉलिंग स्वीप का यह प्रयास था, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। लगातार 2 गेंदें डॉट। आरके राहुल कोंडिलकर कुछ समझदारी की बातें बताते हुए कि यह समय नहीं है कि आप डॉट बॉल खेले, आपको यहां पर मैच में बने रहना है, तो यहां पर आक्रमण करने ही पड़ेंगे। जबरदस्त वापसी। नकारात्मक विचारों को अपने मन में प्रवेश करने की अनुमति ना दें, क्योंकि वो खतरनाक होती है। जब आपकी सोच यहां पर अच्छी हो तो निश्चित तौर पर यह विश्वास आपका अच्छा बढ़ता है। इस बार भी छोड़ दिया है, सफल होकर खेलने का प्रयास, सामने से गेंद जाती हुई देखते रहे अंपायर की तरफ, और राहुल कोंडिलकर कह रहे हैं कि आप जो गेंद की तरफ जा रहे हैं वो गेंद को कनेक्ट करना भी आपके लिए जरूरी होता है। डॉट बॉल की समाप्ति। पहली गेंद वाइड, उसके बाद लगातार 3 गेंदें डॉट। प्रेशर 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 यहां पर एनके के ऊपर। रिवर्स शॉट का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। एक और डॉट बॉल की समाप्ति, यानी कि बची हुई गेंदें अब 8 और जीतने के लिए चाहिए 21 रनों की जरूरत। 12 में चाहिए थे 22। पहली गेंद आई वाइड और उसके बाद लगातार बाएं हाथ के गेंदबाज ने ये 4 गेंदें डॉट फेंकी है। मंजर बुरा हो सकता है, मंजिल नहीं। दौर बुरा हो सकता है, लेकिन अपनी हिम्मत नहीं खोना। लो फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है। मिड विकेट की तरफ खिलाड़ी आशिकेश मौजूद है। अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई, केवल 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। रन और गेंदों के बीच में फासला 7 गेंदें और 20 रनों की जरूरत। मैच कहां था और कहां लाकर खड़ा कर दिया है। मरिया 11 जांबिली टीम ने 4 विकेटें गंवाई थी जरूर, लेकिन आरके और एनके के बीच में साझेदारी बनी, लेकिन वो साझेदारी अंत तक जाना भी उनके लिए काफी महत्वपूर्ण होगी। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, मिड ऑफ में खिलाड़ी थे शैलेश, वो सीधा छूत शॉर्ट कवर की तरफ आते हुए और एक्स्ट्रा कवर की तरफ यहां पर एक फील्डर की रचना करते हुए बैकफुट पॉइंट के थोड़ा सा हिलाने का प्रयास। शॉर्ट पॉइंट में 30 सर्कल में ये खिलाड़ी शैलेश को देख सकते हैं, जो थोड़ा सा बदलाव यहां पर करते हुए। 7 गेंदें 20 की जरूरत हो। फुल टॉस बॉल के ऊपर प्रहार नहीं कर पाए, मात्र मिलेगा सिंगल, लेकिन गेंदबाजी पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां। क्या स्पेल फेंका है जतीन ने। 12 में 22 चाहिए थे, मात्र रन दिए इस ओवर में केवल 3। अब जीतने के लिए 6 गेंदें 19 रनों की आवश्यकता। नेवरवाड़ा ग्रुप आयोजित ये तीसरा पर्व है और उन्हें भी काफी गर्व होगा कि आज मसोबा मैदान के ऊपर ये शानदार क्रिकेट का आयोजन किया जा रहा है। स्वर्गीय योगेश पाटिल स्मृति चषक विचुंबे टीम इस मुकाबले में धीरे धीरे अपना शिकंजा कस रही है, मजबूत स्थिति है। इस वक्त बात करेंगे, अब आने वाली गेंदें हैं 6 और जीतने के लिए चाहिए 19 रनों की आवश्यकता। खुद पर भरोसा है, करने का हुनर सीख लो, क्योंकि सहारे कितने भी सच्चे हो एक दिन साथ जरूर छोड़ते हैं। लेकिन मुन्ना भाई, क्रिकेट के साथ अपने करियर के ऊपर ध्यान देना भी बहुत जरूरी होता है। जब क्रिकेट आपका समाप्त होगा, 10 साल के बाद आप क्रिकेट से अलविदा कहोगे तो लड़की देखने को जाओगे, और शादी जब आपके लिए वक्त आएगा तो लड़की वाले ये नहीं पूछेंगे कि भाई तू कितने छक्के मारे, कितने क्रिकेट खेला है, वो पहले पूछेंगे तेरे को पगार कितना है। तो ध्यान देना भी बहुत जरूरी होता है। 6 गेंदें और 19 रनों की जरूरत। चलिए यहाँ पर करण सुरते बॉलिंग मार्ग पर आते हुए, वैसे तो ये विचुंबे टीम के करण अंबाला ही जाने जाते हैं, लेकिन यहां पर देखेंगे आप 6 गेंदें 19 और सामने आरके राहुल कोंडिलकर विस्फोटक बल्लेबाज है। इतने बड़े लॉन्ग छक्के हैं, उन लंबे छक्के मैदान जो है
क्या वहां पर भागने में कामयाब हो पाएंगे। फील्डिंग में परिवर्तन, लॉन्ग ऑफ, एक डीप कवर है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट और स्क्वायर लेग। ये फील्ड की व्यू रचना। चलिए मिड ऑफ का खिलाड़ी था, उसे फिर से हटाया गया, कवर था उसे एक्स्ट्रा कवर की तरफ लाने का प्रयास, हल्का सा बदलाव लगातार करते हुए जानते हैं शायद राहुल कोंडिलकर के बल्लेबाजी को उन्होंने भली भांति जाना है और शैलेश कप्तान यहां पर थोड़ी सी फील्डिंग में परिवर्तन करते हुए बोलो तैयार। करण सुरते मुन्ना के ये भाई के लड़के बॉलिंग की करेंगे शुरुआत। करण राजा सुरते जिन्हें विचुंबे टीम के दमदार ऑलराउंडर कहे जाते हैं। और चलिए इस बार सिंगल मिला, सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 31 रन, 5 गेंदे 18 की जरूरत, 3 छक्के दागने होंगे तभी तो ये मैच मरियाई जांबिवली टीम की तरफ आ सकता है। और जड़ में डाला इस गेंद को शैलेश कप्तान गेंद के नीचे, और गेंद को रोकना चाहिए था, ये खराब फील्डिंग है, मौका मिलेगा, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। यहां पिक्चर अभी बाकी है। यहां पर जब कोई हाथ और साथ दोनों छोड़ देता है ना, तब कुदरत ना कोई उंगली पकड़ने वाला भेज देता है। क्या वही इनके होंगे जो खतरनाक साबित बन सकते हैं। फील्डिंग थोड़ी सी खराब, मिलेगा चौका, समीकरण भी बदलेगा। और इस बार भी गैप है, इस बार कवर्स की दिशा में भेदा है, बैक टू बैक 2 बाउंड्रीज इन अ रो, 4 रन। और 10 रनों की अभी भी जरूरत है। दबाव 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 यहां पर करण के ऊपर, एक मिसफील्ड हुई जहां पर चौका मिला, उसके बाद कवर्स की तरफ गैप ढूंढा, वो चौका मिला। यानी कि आप यहां पर विचुंबी टीम थोड़ी सी टेंशन में नजर आती हुई। अगर किस्मत आजमाते आजमाते थक गए तो कभी खुद को भी आजमाए, नतीजे बेहतर होंगे। अब करण को यहां पर खुद को आजमाना पड़ेगा और वहां पर नीरज कोंडिलकर को भी अपने आप को आजमाना पाएगा। करण या होंगे नीरज, ये दो खिलाड़ियों के बीच में लड़ाई। ओ ये विकेट, आक्रमण किया है और सीधा गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से, लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग 6। जीतेगा वही जिसमें है दम। ये जो गेंद थी ना, परफेक्ट स्लॉट पे उन्होंने ली, थोड़े से शफल हुए, छठे स्टंप पर गए, कवर किया स्टंप को और जगह बनाई। और क्या खतरनाक स्ट्रोक था, बैट का स्पीड देखिए नीरज कोंडिलकर का, काफी खतरनाक है। 2 गेंदें और जीतने के लिए चाहिए 4 रनों की जरूरत। मैच में नहीं थी मैं कहूंगा मरियाई जांबिवली टीम, लेकिन जहां से मौका मिला, चौके मिले लगातार 2, उसके बाद ये छक्का आया। अब कहीं ना कहीं दबाव आप विचुंबे निर्मल एंटरप्राइजेस 11 विचुंबे टीम के और एक मेडन ओवर था विचुंबी टीम की ओर से, तो एक तरफ मेडन ओवर था जांबिवली टीम की तरफ से, दोनों का हिसाब बराबर था। लेकिन अब यहां पर 2 गेंदें जीतने के लिए चाहिए 4 रनों की जरूरत। और वो मेडन ओवर की जानकारी देते हुए नीरज कोंडिलकर ने मेडन ओवर फेंका, 4 विकेट लिए। अविनाश पाटिल ने भी मेडन ओवर फेंका, उन्होंने भी 4 विकेट लिए। आप देखेंगे यहां पर फील्डिंग का स्तर कैसा होगा। क्या यहां पर कवर खाली है, पूरी तरीके से डीप एक्स्ट्रा कवर है, लॉन्ग ऑफ है वहां पर मौजूद, क्या रोक पाएंगे। 2 गेंदें 4, हवा है एक तरफ, लेकिन क्या करण अपने टीम के लिए जीत दिला पाएंगे या नीरज टूट पड़ेंगे। करण और नीरज ये 2 महत्वपूर्ण पहलू इस मैच में बनते हुए। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, खुद गेंदबाज करण अपने फॉलो थ्रू में, क्या शॉट, क्या कर रहे हैं ये, नीरज को जीवन दान देना खतरा बन सकता है। ये कैच पकड़ना चाहिए था, नीरज का विकेट जा सकता है, फ्रेश बैट्स बना सकता था, क्या छोड़ा, दिल टूटा। लेकिन जाइए मत कहिए दोस्तों, क्योंकि अंतिम 1 गेंद और चाहिए नितिन जीतने के लिए 2 रनों की जरूरत। क्या मैच है, क्या मैच है। अगर विचुंबा टीम ये मुकाबला गंवाती है तो फील्डरों को दोष जरूर देगी, लेकिन ये कैच करण को पकड़ना चाहिए था। ये करण को आसान सा कैच था और मात्र करण ने कैच छोड़ा है और नीरज कोंडिलकर को जीवनदान मिला है। श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या बिल्कुल यहां पर दोनों टीमों के समर्थकों की फासली अब फासफूस यहां पर नजर आती हुई, क्योंकि एक बॉल में जीतने के लिए चाहिए 2 रनों की जरूरत। फील्डरों का अब यहां पर कसौटी होगी, गेंदबाज की कसौटी होगी, बल्लेबाज की यहां पर कसौटी होगी। अंपायर कुछ कहते हुए कि विकेट कीपर जब बल्लेबाज कोई गेंद डॉट होता है
तो वही कुछ जानकारी देते हुए किरण है या नहीं, यही कुछ बताया वहां पर फील्डिंग टीम कप्तान को और बैट्समैन को। 1 बॉल 2 कंपलसरी चेस, ये इस टूर्नामेंट का नियम है। चिंता छोड़िए लोग आपके बारे में क्या सोच रहे होंगे, बस अपने काम में बिल्कुल आपको लगे रहना है। भाग्य उन्हीं का साथ देता है जो कठिन से कठिन स्थितियों में भी अपने लक्ष्य के प्रति अड़े रहते हैं, तो आपको भी ये करना चाहिए। 1 बॉल 2 रनों की जरूरत, फील्डिंग कैसे लगाएंगे ये भी सोच यहां पर होगी। 1 ओवर में रन चाहिए थे, मेरे ख्याल से 19 रन चाहिए थे, जिसमें मुश्किलें थोड़ी सी बढ़ती हुई। 1 बॉल 2 रनों की जरूरत, ये धक धक मैदान के अंदर कितना भी पकड़ लो फिसलता जरूर है। ये वक्त है जनाब, बदलता जरूर है, बदलता हुआ खेल। क्या यह मैदान के अंदर मरियाई जांबुली टीम जीत का जश्न मनाएगी या निर्मल एंटरप्राइजेस विचुंबी टीम इस मैदान के ऊपर अपना जश्न मना पाएगी? मैच एक बार पसंद आई हो तो दोस्तों दोनों भी टीमों के लिए एक बार जोरदार तालियां। दोनों भी टीमों ने काफी कड़क खेल दिखाया मैदान के अंदर, यानी कि जो जीता वही सिकंदर। कौन जाएगा अगले राउंड में, जहां पर सेकंड राउंड के लिए मौका मिलेगा और सुपर 8 के लिए उनकी दावेदारी पेश होगी, यानी कि 1 जीतेंगे तो वहां से अगले राउंड में क्वालिफाई करेगी। फाइट जबरदस्त है, फाइट जबरदस्त है दो टीमों के बीच में। 1 बॉल 2 रन की जरूरत, विचुंबे या जांबुली। और जड़ में डाला है, करण ने गेंद को रोका, 1 रन तो कंप्लीट। और इसी के साथ यह मुकाबला देखना होगा। अंपायर के निर्णय की प्रतीक्षा। यस अंपायर, अंपायर निर्णय क्या है? अंपायर निर्णय क्या है? 1 ही रन, शायद अंपायर 1 ही रन कह रहे हैं, यानी कि स्ट्राइक नहीं छोड़ी, ऐसा कुछ बता रहे हैं अंपायर। और उसके बदौलत यह मुकाबला गंवाना पड़ा। जबरदस्त फाइट हमें देखने को मिली और ये हाई वोल्टेज ड्रामे में आखिरकार ये मैच मात्र गंवाना पड़ा। हार्ड लक जांबुली, जबरदस्त खेल खेला आपने, लेकिन तो यही कुछ अंपायर वहां पर शायद बताते होंगे। और ये मैच मात्र हाई वोल्टेज गंवाना पड़ा। हार्ड लक जांबुली टीम, बट रियली वेरी वेल परफॉर्मेंस, शानदार खेल दिखाया आपने और इस हाई वोल्टेज ड्रामे ने विचुंबी टीम ने मुकाबला जीता। अभिनंदन। तो चलिए अब यहां पर सन्मान किया जाएगा, इथे आपण सन्मान करूया विचुंबी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा सुप्रसिद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि या संघाचे पुरस्कर्ते ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय ते अनिल शेट यांचा इथे शुभ सन्मान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान केला जाईल। चला जांबुली संघ हार्डलक लाईन अप करून जा मैदानावर आणि विचुंबी संघ लाईन अप करून या, शेक हँड करा, एक ते दुसऱ्याला हस्तांतरण करा। विचुंबी संघ आणि जांबुली संघ लाईन अप करून या। जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला। अनिल शेट यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मंगेश पाटील साहेब, आमचे स्वर्गीय योगेश पाटील साहेबांचे बंधू आहेत। मित्रांनो आज योगेश पाटील स्मृती चषक तुम्ही पाहताय, शनिवार वाडा ग्रुपचे सदस्य आहेत मंगेश पाटील यांचा इथे यांच्या वतीनं अनिल शेट यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मागची उपदार चाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह। चला स्वर्गीय विशालदादा 11 पिंपरी संघ आपल्याला या ठिकाणी बॅटिंग करायची आहे आणि मैदानावरती फिल्डिंग लगेच सजवून घ्या। जय हिरोबाई रेवण सांगडे, राहुलभाई कोंडिलकर, जबरदस्त खेळ झाला तुमच्या संघाचा, परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी पंचांनी त्या ठिकाणी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल की स्ट्राईक रोटेशन दोघांचं खूप गरजेचं असेल आणि तेच काही पंचांनी हेरलं आणि मग तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला। हार्डलक, भरपूर चांगला खेळ झाला, परंतु पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला एनके आणि राहुल खूप खूप शुभेच्छा असतील। निलेश भाई आपलं सहर्ष स्वागत। तर अविनाश ठरले सामन्याचा सामनावीर, मेडन ओव्हर प्लस 4 विकेट त्याने संपादन केले। त्याच्यानंतर पुढचा सन्मान करूया मित्रांनो, 26 बार विदेशी वारी करने वाले, 13 बार थाईलैंड, 4 बार बैंकॉक, 3 बार मलेशिया और कुवैत फुकेट जैसे देशों में हमेशा वैसे ही सफर उनका रहता है। वो एक ही राही मुन्ना भाई, इनका सम्मान, क्योंकि मुन्ना भाई MBBS है लेकिन ये मुन्ना भाई MBBS है। याच दरम्यान आपण पाहू शकाल निलेश भाई म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभांगण। निलेश भाई आपलं सहर्ष स्वागत। तर अविनाश ठरले सामन्याचा सामनावीर अविनाश यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी 1 मिडन षटक आणि जिथे त्यांनी धाबा बनवल्या जवळजवळ